समाजाचा नष्ट होते, समाजाचा काही विचार राहत नाही. म्हणून बुद्धांनी अंतिम समयी घनते आनंदाला पूर्वी ते गोष्ट सांगितली होती, ज्यामध्ये विषय सांगतो की ज्या धर्मग्रंथाचं बिलकुल नाव नाही आहे, जे पारंपरिक बौद्ध धर्माचे ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं बिलकुल नाव नाही, तो ग्रंथ मागून टाकलेला आहे. त्या तुम्हाला त्या गाठ्यामध्ये आढळेल. घनते आनंदाने भगवंताला विचारलं, बुद्धाला विचारलं की तुमच्या नंतर आमचं नेतृत्व कोण करणार, तुमच्या नंतर आमचं मार्गदर्शन कोण करणार. या संदर्भामध्ये बुद्धांनी आनंदाला म्हटलं, पाली भाषेमध्ये याचा उल्लेख आहे. भगवंत म्हणतात की यही भिक्खवे, पालीमध्ये काय म्हणतात, यही भिक्खवे म्हणजे यही भिक्खवे यही आनंद मयो धम्मोचं विनयचं सुत्तो. मयो म्हणजे माझा, धम्मोचं विनयचं सुत्तोचं महारथो सुगंधिरो जात जरा मुच्चू निवारणो अरियो अट्टंडिको मग्गो दुःख पसमनो शियो अत्तही अत्थनो नाथो कोई नाथो परोशिया अत्थनाव सुगंधेन नाथं गवती बलव. तुमचे नाथ तूच, तुमचा नाथ दुसरा तिसरा कोणी नाही. त्याच्यामध्ये ज्या ग्रंथाचं नाव घेतलं, मयो धम्मोचं माझा धम्म, मयो सुत्तोचं माझा सूत्र, मयो विनयचं माझं मी जे विनय शिकवतो, त्याच्यामध्ये अभिधम्म नाही. मी सांगण्याचं तात्पर्य काय, तो एक पुरावा आहे. बुद्धाने आनंदाला सांगितलं, त्याच्यामध्ये म्हटलं का मयो धम्मोचं विनयचं सुत्तोचं अभिधम्मचं म्हटलं नाही. याचं कारण काय की हे नंतर षड्यंत्र केलं, त्या षड्यंत्राचा मुलगा बाबासाहेबांनी केला. बाबासाहेबांनी अध्ययन केलं, बाबासाहेबांनी विचार केला आणि विचार करून जो मूळ धम्म आहे, बाबासाहेबांना 31 वर्ष बुद्धिझमचा अभ्यास करायला लागला. बाबासाहेबांनी बुद्धिझमचा 31 वर्ष अभ्यास केला. जेव्हा 1935 ला धर्मांतराची घोषणा केली, त्या घोषणेनंतर त्यांनी अभ्यास केला, चिंतन मनन केलं की जो पारंपरिक बौद्ध धर्म आहे या देशामध्ये तर शत्रू सुद्धा त्याचे गुणगान गातात. मग नेमका धर्मग्रंथ कोणता, नेमकं काय आहे, त्या प्रॉब्लेम मध्ये होते, या विचारामध्ये होते. त्यांनी याचं अध्ययन केलं आणि 21 वर्ष अध्ययन केल्यानंतर जेव्हा त्यांनी बर्मदेश रंगून, तुम्हाला माहित असेल 1954 ला बर्मदेश रंगूनला जागतिक धम्म संमेलन होतं, तिथे बाबासाहेबांचं भाषण केलं. आणि बाबासाहेबांनी जेव्हा भाषण केलं, त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी एक मेमोरंडम पारित केलं. ते फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसच्या 17 नंबरच्या व्हॅल्यूमध्ये पुस्तक बाबासाहेबांनी सांगितली. मी ते झेरॉक्स म्हणून आणली आहे, परंतु ते इंग्लिश मध्ये ग्रंथ आहे आणि बरेच लोक ते वाचत पण नाही. आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी मेमोरंडम सबमिट टू बुद्ध शासन नावाचं एक मेमोरंडम पारित केलं. म्हणून मेमोरंडम सबमिट टू बुद्ध शासन बर्मा रंगून असं नावाचं ते मेमोरंडम आहे, ज्याच्यामध्ये बाबासाहेबांनी काही कायदे पारित केले की जर या देशामध्ये बुद्धिझम एस्टॅब्लिश करायचं असेल, जर भारत मोठं करायचं असेल, जगाचं बिल्डिंग जर बुद्धिझमच्या आधारावर करायचं असेल, तर आपल्याला काही मुद्दे आत्मसात करावे लागेल, काही मुद्दे चेंज करावे लागेल. मग ते मुद्दे कोणते आपल्याला समजलं पाहिजे. बाबासाहेबांनी त्यामध्ये पहिला मुद्दा सांगितला की या देशामध्ये जे पारंपरिक धर्मग्रंथ होते त्याच्यामध्ये घुसपेट झाली. शुद्ध पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक याच्यामध्ये घुसपेट झाली आणि ते मूळ धर्म नाही. बाबा बुद्धांचा मूळ विचार तिथे समाप्त झाला, तिथे खतम झाला. पहिला मुद्दा सांगितला. दुसरा मुद्दा बाबासाहेबांनी सांगितलं गॉस्पेल ऑफ बुद्धा. बुद्धाच्या नावानं हातामध्ये वाजवता येणारा एकही ग्रंथ नाही. ती कमतरता बुद्ध धर्मामध्ये होती, बाबासाहेबांनी पूर्ण केली. टू प्रोड्यूस ए बुद्धिस्ट बायबल म्हणजे आपल्याकडे असा हातामध्ये वापरता येणारा ग्रंथ नव्हता. बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये पूर्ण केला. टू प्रोड्यूस ए बुद्धिस्ट बायबल, हातामध्ये वापरता येणारा. त्यांनी तिसरा एक मुद्दा घेतला. बाबासाहेबांना कुठला भिक्षू अपेक्षित होता. बाबासाहेबांनी बुद्धिस्ट मॉन्क, जे जगामध्ये बुद्धिस्ट मॉन्क आहे त्यांच्यामध्ये रिकन्स्ट्रक्शन म्हणजे पुनर्बांधणी करायची. पुनर्बांधणी कशी करायची याचा अगोदर काय होतं, तुम्हाला डायरेक्ट संसार टाकायला होत होता. बाबासाहेब काय म्हणतात, नाही, काही तुम्हाला संसारामध्ये राहून सुद्धा तुम्हाला बुद्धिझमचं काम करता येते, संसारी राहून सुद्धा बुद्धिझमचं काम करायचे. बाबासाहेबांची संकल्पना होती आणि बुद्धाला ट्रेनिंग दिलं. बुद्धांच्या भिक्षू संघाला ट्रेनिंग दिलं पाहिजे. विदाऊट ट्रेनिंगचे भिक्षू समाजाला काही देऊ शकत नाही. यासाठी त्यांनी ट्रेनिंगचे सेंटर उभारण्यासाठी, महाविहार उभारण्यासाठी त्यांनी सूचना केली होती. महाविहार उभारण्यासाठी ज्याच्यामध्ये बुद्धिझमच्या आधारावर भिक्षूला ट्रेनिंग देण्यात येईल. आणि त्यांनी चौथा पॉईंट सांगितला होता की या देशामध्ये आपण असं म्हणत होतो की मुस्लिमांच्या आक्रमणामुळे बुद्धविहार नष्ट झाले. काही ग्रंथामध्ये आहे, क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये आहे, मुस्लिमांच्या आक्रमणामुळे ते झालं. परंतु बाबासाहेबांनी यामध्ये सुधार केला. बाबासाहेबांनी सांगितलं की या देशामध्ये जे रुलर लोक होते, जे ब्राह्मण लोक होते, त्यांनी सांगितलं की हे सैनिक आहे. जे भिक्षू लोक होते त्यांनी आक्रमण करण्याला सांगितलं मुस्लिमांना की हे सैनिक आहे. आणि ते सैनिक नव्हते, त्यांच्या हातामध्ये काही नव्हतं आणि भिक्षूचा सामूहिक नरसंहार केला. त्याच्यामध्ये यांचं षड्यंत्र होतं, त्यांचं काहीच नव्हतं. हे बाबासाहेबांना जेव्हा अध्ययनानंतर कळलं तेव्हा त्यांनी सांगितलं की या देशामध्ये आता 1954 ला सांगितलं
या देशामध्ये आता आपल्याला मुस्लिमापासून खतरा नाही, ब्राह्मणापासून खतरा आहे. पुस्तकात आपण संदर्भ देतो, असं मी आणलं डायरेक्ट सांगितलं या लोकांपासून खतरा आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की बाबासाहेबांना अपेक्षित असणारा धर्म आपल्याला समजला पाहिजे, नाहीतर आपला विल्हेवाट कधी झालं शत्रू तर वाटत बघत आहे. आणि बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्ट त्यांनी आपल्याला करून सांगितलं. तुम्हाला माहित असेल की बाबासाहेबांनी जेव्हा बुद्धिझम एक्सेप्ट करणार त्यावेळेस चंद्रमणी सुद्धा वादविवाद घडला. चंद्रमणीला त्यांनी विचारलं, चंद्रमणीजी मुझे अगर बौद्ध धर्माची दीक्षा नहीं पडेगी तो मुझे क्या करना पडेगा. अगोदरच्या दिवशी त्यांच्यासोबत चर्चा केली. चंद्रमणीने काय म्हटलं, आपको त्रिशरण 3 बार बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि ऐसा कहना. तर बाबासाहेब तेव्हा काय म्हटलं, बनते जी बोले मैं बुद्ध को शरण जाने के लिए तैयार हूँ, धम्म को शरण जाने के लिए तैयार हूँ, लेकिन मैं संघ को शरण जाने के लिए बिल्कुल तैयार हूँ. कॉन्ट्रोवर्सी आहे ना. जर तुम्हाला दीक्षा घ्यायची आहे आणि बाबासाहेब म्हणतात की मी संघाला बिलकुल शरण जात नाही, तर मग चंद्रमणीला वाटतं दीक्षा कशी होणार, प्रश्न आहे दीक्षा कशी होणार. तर मग बाबासाहेब क्यों संघ को क्यों शरण नहीं जाना चाहते. बाबासाहेबांनी काय म्हटलं भंतेजीला, भंतेजी क्या वर्तमान भिक्खू संघ बुद्ध के मूल विचारों पे अनुरूप कार्यरत है. भंतेजी क्या वर्तमान भिक्खू संघ बुद्ध के मूल विचारों पे अनुरूप कार्यरत है. अगर कार्यरत होते तो क्रांती होती. जर कार्यरत असते तर बुद्धीचा स्टँडर्ड केला असता, मला याची काय गरज पडली असती. बरोबर आहे. मग चंद्रमणीला वाटलं आता मग खतरनाक आहे बाबा, याच्यासोबत जमत नाही चर्चा करायला. मग हुशार असतात, भंतेजी पण चांगले हुशार आहे असं नाही. मग भंतेजीने म्हटलं, बाबासाहेब आज वो बुद्ध के संघ को शरण जाने के लिए तैयार हूं. बाबासाहेब ठीक आहे, मग त्यांना तर कोणी शरण जाणार आहे, ठीक आहे म्हणजे मी त्या भिक्षू संघाला शरण जायला तयार आहे. ज्या भिक्षू संघाने या देशामध्ये क्रांती घडवली तो भिक्षू संघाला मी बिलकुल तयार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांची दीक्षा झाली. आणि विपश्यनेच्या संदर्भामध्ये थोडं काय मानतो, तुम्हाला माहिती आहे संघरक्षित साहेबांचं उदाहरण शिंदे साहेबांनी दिलं. डॉक्टर आंबेडकर बुद्धिझम नावाचा ग्रंथ आहे, जे स्वतः संघरक्षितने लिहिला. त्या संघरक्षित बाबासाहेब कसे होते, बाबासाहेब किती महान देवाचे होते, त्या संदर्भामध्ये त्यांनी आपले विचार व्यक्त केले. कुठलाही माणूस एखाद्याला काउंटर केल्यानंतर ते कधीच मानत नाही, परंतु मी त्या भंतेजीला जो कोणी आहे त्यांना मी इमानदार मानतो.